माझे सर्व आपल्या नाशिकच्या बांधवांना, भगिनी, मातांना, युवकांना, सर्व धर्मीयांना विनंती आहे की आपण कृपया शांतता राखा. आपलं नाशिक अनेक गोष्टींमध्ये जागतिक स्तरावर पुढे येत आहे. जर नाशिकची प्रसिद्धी दंगलीचं शहर म्हणून जर व्हायला जर लागली तर ती प्रगती थांबेल. साधी गोष्ट आहे. एखादं पानपट्टीचं दुकान जर एखाद्या गल्लीत टाकायचं असेल, त्या गल्लीत जर रोज मारामाऱ्यान बाटल्या फेक असेल तर तो पानपट्टीवाला सुद्धा दुकान टाकत नाही. आणि मग अशा वेळेला जर काही चांगले लोक आपल्याकडे राहायला येतात, टुरिस्ट म्हणून येतात, शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शाळा कॉलेजेस उभे राहिलेले आहेत, तिथे मुलं येतात, हॉस्पिटल्स अतिशय चांगले आपल्याकडे आलेले आहेत, अनेक ठिकाणावरून मोठमोठ्या ऑपरेशनपासून लहान सहान आजारासाठी आपल्याकडे सगळे लोक येतात. आणि अशा वेगवेगळ्या रीतीनं जे आहे आपल्या नाशिकची प्रगती सुरू असताना आपण नाशिक हे शांत असं शहर जर आपण ठेवलं तर निश्चितपणे जे आहे सगळ्यांचंच पाऊल पुढे पडेल. दंगलीत कुणाचाही फायदा होत नाही, नुकसानच होतं, दोन्ही बाजूचं नुकसान होतं. काल परवाच्या ज्या दंगली झाल्या त्याच्यामधली सगळी माहिती पोलिसांकडे आलेली आहे. CCTVचं कव्हरेज सुद्धा पोलिसांना प्राप्त आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला, आमचे काही पोलीस बांधव हे सुद्धा जखमी झाले, नागरिक सुद्धा जखमी झाले असतील, त्यांचं सुद्धा नुकसान झालं असेल, पण पोलिसांनी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून ही दंगल जी आहे शमवलेली आहे. त्याच्याबद्दल मी पोलीस यंत्रणेला निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करतो. आणि यापुढे आपण सगळ्यांनी सामंजस्याच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. अशा काही वेळेला दोन्ही समाजाचे जे आहेत प्रमुख एकत्र येऊन शांतता निर्माण करतात आणि शांतता होते, असा नाशिकचा इतिहास आहे. त्यामुळे आपण मी म्हणतो त्याप्रमाणे, आणि पालकमंत्र्यांनी जर सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, आपण सगळ्यांनी शांतता राखूया. अजितदादांच्या दौऱ्यादरम्यान आज भाजपच्या स्थायी कार्यकर्त्यांनी जुन्नरमध्ये काय केलेलं आहे, हा सरकारी कार्यक्रम असताना देखील विश्वासात घेतलं जात नाही, असा आरोप या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी. असं आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील. अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत हे स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात. माझी सगळ्याच पक्षांना, म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष, BJP असेल, शिंदे शिवसेना असेल, अजितदादा पवार गट असेल, हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं, असंच मी सगळ्यांना सांगेन. अंजली दमनिया यांनी अजितदादांवर आरोप केलेला आहे. अंजली दमनिया यांनी अजितदादांवर आरोप केला आहे की हा संपूर्ण कॅम्पेन आखण्यासाठी जो पैसा येतो तो नेमका कुठून येतो त्याची चौकशी व्हायला पाहिजे. असं आहे की सर्व राजकीय पक्षांना जे काही पैसे मिळतात त्याचा हिशोब परत जे आहे हा इलेक्शन कमिशनकडे वगैरे जात असतो नेहमी, काय तर त्याप्रमाणे जाईल. जसे इतरांना काही देणग्या मिळतात इतर पक्षांना, तसंच आमच्याही पक्षांना निश्चितपणे देणग्या मिळतात. आणि म्हणून जो काही खर्च निवडणुकीचा का इतर जो आहे हा इतरांप्रमाणे आम्ही सुद्धा करत असतो. आणि मला असं वाटतं की त्याच्यावर पूर्णपणे जे आहे सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्यांचं नियंत्रण असतं. जयंत पाटील म्हणतायत की कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आता कशाला दगड आणता आणि कशाला रेगा ओढतात. आता सगळं घोडा मैदान जे आहे जवळ आहे. काय माझी स्वतःची अशी खात्री आहे की महायुतीचं सरकार पुन्हा एकदा निश्चितपणे येणार. पण जो सर्वे येतोय टाइम्सच्या माध्यमातून त्याच्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनाही स्पष्ट बहुमत नसल्याचं समोर येत आहे.
आता जर तुम्ही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. आणि मग आतापर्यंत हा सर्वे म्हणजे एक आठवडा 10 दिवसाच्या अगोदरचा सर्वे असणार निश्चितपणे केलेला. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते इक्वलला दाखवत असाल तर आता ह्या ज्या लाडक्या बहिणीचे जे आहेत 4-4 हजार कोटी रुपये पडत आहेत आणि त्याचा जल्लोष आहे. मला स्वतःला अनेक ठिकाणाहून त्याचे फीडबॅक येत आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आणि निश्चितपणे जे आहे आता लाडक्या बहिणीच्या योजनेसहित, शेतकऱ्यांच्या योजनासहित, विद्यार्थ्यांच्या योजनांसहित ज्या काही योजना नवीन ह्या महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आखल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्याचा निश्चितपणे परिणाम हा सकारात्मकरित्या पॉझिटिव्हली हा महायुती सरकारसाठी होणार आहे. त्यामुळे त्यांना निश्चितपणे जे आहे महायुतीचं सरकार येणार. पण हेच बघून आता महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की आमचं सरकार आल्यास आम्ही 3,000 रुपये देऊ महिन्याला. आताच अगोदर तुम्ही टीका केली, असे पैसे कसे काय तुम्ही आणू शकता, हे कुठून तुम्ही येणार, हे सगळं तुम्ही चुकीचं सांगता आहात, दिशाभूल करता आहात. आणि मला त्यांना सांगायचं महायुतीचं सरकार हे करू शकतं, महाविकास आघाडीचा तो घास नाही. साहेब, लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये गर्दी होती, मात्र कुठेतरी केवायसी आणि मिनिमम बॅलन्स वरून ज्या लाभार्थी महिला आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतोय, तर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पत्र दिले मुख्यमंत्र्यांना का आम्हाला संरक्षण मिळावं. आपण फारच छोटा प्रश्न आहे तो. असा आहे की 1.5 कोटी लोकांना जेव्हा 1-2 दिवसामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात असतात, त्यावेळेला थोडीशी गर्दी, थोडंसं सर्व्हरचा प्रॉब्लेम, कित्येक वेळा आता कळते 20-1 लाख महिलांचे जे आहेत आधार कार्ड आणि बँक खातं जुळत नव्हतं ते काम, ते सुद्धा मी आता जे ऐकलं अर्ध्यापेक्षा जास्त जे आहे ते पण सरकारी अधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचे त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. आणि थोडीशी तर गडबड म्हणजे काही ना काहीतरी पण माझा एखादं चूक असेल, काहीतरी अडचण थोडंफार येणारच, ज्याला आपण टिथिंग प्रॉब्लेम म्हणतो. सुरुवातीची पहिली योजना आहे, पण ती अशा रीतीनं मला असं वाटतं परवाचा आकडा काय 77 लाख बहिणींपर्यंत पैसे पोहोचले. साधी गोष्ट नाही आहे ही, साधी गोष्ट नाही. नाही पण साहेब, ज्यांनी फॉर्म भरला त्यांना अडचण येते ठीक आहे, पण ज्यांनी फॉर्म भरला नाही त्याच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये आले. ठीक आहे, काय अशा काही चुका जर झाल्या असतील त्या पुढे सुधारल्या जातील. आणि अजूनही फॉर्म भरायचं काम सुरू आहे, अजूनही फॉर्म भरले जातील. आता जवळ 1,35,00,000 गेले, मला वाटतं 1.5 कोटीवर सुद्धा ते एकूण जाईल. आणि ज्यांनी आता मागच्या महिन्यात फॉर्म भरले त्यांना 2 महिन्याचे तर मिळतील. परंतु आता काही लोक राहिले असतील ते इतर, अरे मला नाही मिळाले, मग मी फॉर्म नाही भरला. कार्यकर्त्यांना आम्ही सांगतो त्यांचे फॉर्म भरा. अजूनही ह्या महिन्यात असेल, पुढच्या महिन्यात असेल, पुढच्या महिन्यात, पुढे सुद्धा त्यांना कायमस्वरूपी पैसे मिळणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.